तर मित्रांनो, आज क्रिकेट प्रेमी चाललाय कामाला. चलो. तरी आपण चाललोय शेअर टाकी इथे कामाला. तर आता शेअर टाकी हे गाव येणार आहे. तर आपण आता लाईट फिटिंग हे कामाला चाललो आहोत. तर थोडं ते आता आपण कामावर टाकी तिथे पोहोचलो आहे. तर आपल्याला आता कॉर्नर मारायचा आहे. तर कॉर्नर मारतोय तर बघतोय मध्ये गाय. तर टर्न मारतोय तर आपल्या मालकाची गाडी पडली ना बंद. तर मारतोय किक मालक. तर झाली परत चालू. चलो. तर चाललोय आपण परत कामावरती. तर कामावर पोहोचणार होतो तेवढ्यात तर दुसरं काम बघून यायचं होतं आम्हाला. तर आता दुसऱ्या कामावर इथं थांबून दुसरं काम बघायला जाणार. तर एवढ्यात आपलं दुसरं काम बघून झालं तर मित्राला आपण देऊन आलो डबा. तर आपण चाललोय परत कामावर. लेट्स गो. तर चाललोय बाहेर. तर आपला मालक हातोडा पकड घेऊन चाललाय ना पुढं एकदम थाटात. पुढे जातोय आता. पुढे जाऊन बघतोय तर मालकाची गाडी चावी माझ्याकडं. तर मालक बघतोय गाडीची चावी. ते तर मी दिली मालकाला गाडीची चावी. तर बसलोय आता गाडीवर. आपण चाललोय आता आपल्या दुसऱ्या कामावरती. झाली गाडी चालू. तर चाललो आता आपण दुसऱ्या कामावरती. तर चाललोय आता आपण मस्त. इथं एक टर्न घेतलाय. त्यातून थोडंसं पुढं आले तर आपल्याला दोन पोरं दिसले. भेले नाही मोक्का गाडीचा हॉर्न मारला ना मालकाने. तर आपल्याला लागला तर हायवे रोड. पावसा पाण्याचा रोड. आमच्याकडले गावाकडले रोड तुम्ही बघू शकता. असं आहे रोड. इथं फक्त हेवी ड्रायव्हरच गाडी चालू शकतो. तर अजून खतरनाक रोड तर बाकी आहे. मालकाने पाडता पाडता वाचवलंय. तर आपल्या मालकाला म्हटलं उतर का हो मालक म्हटले अरे नको उतर, चल आजपासून गाडी नाही चालवते मी. म्हटलं चला राहतो बसून मी गाडीवर. तर मालकांनी अशी तशी गाडी काढली तिथून. तर आपण आलो आता आपल्या कामावरती. तर आलो आपण गेटपाशी. तर आपल्याला जायचं आहे आत. तर मालक चालले पुढं. तर मालक म्हटले तेवढं मला पक्कड आणि हातोडा आण. तर मी आता आपलं पक्कड आणि हातोडा हे घेतोय. तर आपण चाललो पक्कड हातोडा घेऊन घरात काम हे करायला. पहिले तर तुम्ही हे घर बघून घ्या. नंतर आपलं काय काम आहे ते मी तुम्हाला काम करता करता सांगून देईन. तर तुम्ही घर बघू शकता. तर आपल्याला हे काम इथं करायचं आता लाईट फिटिंगचं. तर ओके शिड्या वगैरे इथं खाली पाणी वगैरे होतं. हे एक रूम. तर आता आपण करतोय काम चालू आपलं. तर आता आपण डबा फोडत आहे वायरिंग येण्यासाठी. तर उद्यापासून वायरिंग चालू करायचं ना त्यासाठी. डबा फुटत नाही लवकर. तर डबा फोडायला गेला. आता आपल्याला मोकळा करायचा बोर्ड. तर आता आपण जाणार आता बोर्डाकडे. ठीक आहे. तर आपल्याला मोकळा करायचा आता हा बोर्ड. तर आपण आता हा याच्यामधले पाईप हे तोडून टाकणार. कारण की आपल्याला वायर हे त्यात आणायचं आहे लाईटसाठी. तर आपण तोडत आता त्याला. तर तोडलं जात आहे. खूप ताकदीने मारावं लागतं तेव्हा कुठं तुटतं आहे. तर एक तुटलं आहे आता वरचं तोडायचं आहे. तर आपण वरचं पण पाईप तोडतोय. तर उद्या बोर्ड बसवला जाईल. तर खूप मेहनतीनंतर हा बोर्ड आपला कंप्लीट झाला आहे. तेवढ्यात एक बाबा इथं कलर द्यायला आले होते. तर त्यांना विचारलं की मी झालं कलर देऊन. तर बाबा माझ्याशी बोलले नाही. तर ते कलर डबा घेऊन चालले आपल्या घरी. त्यांचं काम झालं वाटतं. तर माझा स्क्रूड्रायव्हर हे वरच. तर आपलं काम हे कंटिन्यू. तेवढ्यात बाबा गेले आणि त्याच्या पुढं आला ना भाऊ एक दिवशीला वर. तर भाऊ थांबला गाड्या पुढं. गाडी दिसायला लागल्या त्याला. रस्ता पुरत नव्हता भाऊला. तर गाडी जाऊन गेली बिचाऱ्याने. तर तो चालला आपल्या रस्त्याने. तर आपलं काम हे कंटिन्यू करणार आपण चालू. म्हटलं बाहेरून बघावं तर वातावरण कसं मोकार ढग आलंय. पाऊस वाटतंय पावसाचा येण्याचं. तेवढंच घरात मालक आले होते. तर ते चालले आहेत आता दुसऱ्या कामावरती. एवढ्यात म्हटलं बाद झाला फिरणं. एवढ्या डबे आपल्याला मोकळे करायचे. तर हे लवकरात लवकर मोकळं करून घरी जायचे.
तेवढ्यात म्हटलं चला आपलं काम हे कंटिन्यू चालू करू. तर आपलं काम हे चालू परत करतो आहे आपण. तर आपण आलो वर आता. परत आता डबे मोकळे करायचे आपल्याला. तर परत घेतलं हाताळा चालू केलं आपण परत कंटिन्यू एकदम उज्जूमध्ये. तर सगळं काही आपण उज्जू करून टाकणार. नाद करते काय. परत एक डबी मोकळी होणार आता. तर आता डबी मोकळी होतच आली आहे. तर फायनली आपली डबी मोकळी होणार आहे आता. तर फायनल झाली ना आपली डबी मोकळी. तर तेवढंच म्हटलं आपल्या बोर्डाचं आपण चिकट टेप काढू. तर म्हटलं चला बोर्डाचं चिकट टेप काढू. तर आपण आलं बोर्डापाशी. तर चिकट टेप काढतोय आपण, कारण उद्या वायरिंग हे होणार आहे इथे त्यासाठी. तर आपलं चिकट टेप काढणे काम चालू आहे. तर आपण चिकट टेप हे खूप रागात काढतोय. तर घेतलंय काढून आपण. तरी आपण आलो आता दुसऱ्या रूममध्ये. तर दुसऱ्या रूममधले पण आपल्याला बोर्ड मोकळा करायचा आहे. तर आपण बोर्ड काम चालू केलं परत. तर त्याच्या आतले पाईप हे तोडले जात आहेत. मस्त तोडतोय बाबा. मकर ताकद लावून तोडावं लागतं, त्याशिवाय ते तुटतही नाही. चेक करावं लागतं परत तुटले की नाही. एवढंच म्हटलं चला वर जाऊ आपण, की वरती तरी काय काम आहे आपलं बघू. तेवढंच आपण चाललो आहोत वरती. तर शिड्यावरती चढून आलो आहे आपण. तेवढंच म्हटलं की चला शहर टाके हा गाव कसा आहे बघू बाहेर जाऊन. तर मी आलो आहे बाहेर काम करता करता. तर आपण बघूया शहर टाके हे गाव दिसत आहे. नंतर म्हटलं बाबा चला खाली, आपल्याला क्रिकेट पण खेळायला जायचं आहे. तर चलो. तर आपलं काम करून घ्या 5 वाजेपर्यंत. नंतर मग आपल्याला क्रिकेट पण खेळायचं. त्यासाठी आपण आलो परत काम करायला खाली. अरे इथे येऊन पाहतो तर मोकार पाणी साचलेलं आहे इथं रूममध्ये. करा चालू काम आपलं. तर आपण आलो खाली. तर आपलं काम झालं चालू. तर आपण काम हे चालू करणार आहोत. तेवढंच थोडं सापडत नव्हतं मला, सापडलं. तर आता मी घेतलं हातोडा. तर मी फोडत आहे. खूप माते पाण्याचे डोळे जाणे स्वतःचे रोप होते. तर मी घेतलं आहे पक्कड. तर मी काढतोय प्लेट त्यातली. तर एक प्लेट निघली. तर दुसरी प्लेट काढतोय, दुसरी पण निघली. तर आपलं इथलं काम झालं. तर आपण जाणार आता दुसऱ्या रूममध्ये. तेवढ्यात मी आलो दुसऱ्या साईडला दुसरे डबे फोडायला. तर मी दुसरे डबे फोडतोय. तर डबे काय निघा नाही. डबेच नाही तर निघणार तरी काय. पण मला तर कुठे माहिती तिथे डबे नाही म्हणून. मी फोडतोय आता. आतमध्ये छेने काय जाय नाही, तरी पण मी प्रयत्न करतोय. फोडत राहिलं आहे. तर मी दुसरीकडे मारून बघतो, तरीसुद्धा नाही दिसत ते डबे. तरी पण एकदा प्रयत्न करतो, असेल तर निघेल म्हटलं डबे. परत मग दुसरीकडे मारलं तरी पण नाही. तर बघितलं तरी तर डबेच नाही. मला असं वाटतं आता तर इथं डबे फोडायचे आहे कॅन्सल. जाऊन द्या म्हटलं बाबा, इथं काही डबे नाही आहे. तर चला आपलं दुसरे डबे मोकळे करायला जाऊ आपण. तर मी चाललो आहे आता वैतकून खाली दुसरे डबे मोकळे करायला. म्हटलं इथं काही डबे नाही आहे आता. माझी झाली जेवणाची सुट्टी. तर आपण चाललो हायवे रोडनी
दुसऱ्या साईडला जेवण करायला मालकासोबत, तर एक मित्र आहे सोबत त्यांच्या. तर आपण चाललो हायवे रोडनी दुसऱ्या साईडला. तर आपण बसलो आता जेवण करत एक हॉटेलमध्ये. तर जेवण हे चालू आहे खूप दाबात. हॉटेलचं नाव तर माहीत नाही, पण आपल्याला मालक हा खूप जमला होता. तर जेवण करतोय हा. तर जेवण झाल्यानंतर मित्र आपल्याला गेला आहे कामावर सोडून. तर आपलं काम हे कंटिन्यू चालू राहील. मालक हे सांगून गेले ते काम झाल्याशिवाय काही क्रिकेट खेळायला जायचं नाही. तर आपल्याला काम करायचं पूर्ण. तेवढ्यात आलता आपला मित्र. तर आपण आता काम चालू करणं एकदम फास्टमध्ये. सुट्टी. तर आता गेट लावतोय आपण. तर आपलं जायचं आता क्रिकेट खेळायला. क्रिकेट खेळण्यासाठी आपण खूप फास्ट काम केलं. तर आपल्या मित्राला आपल्याला न्यायला. तर मित्राची गाडी येते मागं. तर आपण चाललो आता क्रिकेट खेळायला. मित्राने घेतली गाडीवरून. तर आपण आता मित्राच्या गाडीवर बसणार आहोत. तर चाललो आहे आपण घरी. तर मी बसलो आहे गाडीवर. तर चाललो आता आपण डबा वगैरे घरी ठेवणार. जाणार आपण ते खेळायला आपल्या ग्राउंडवर क्रिकेट. झाली ना सुट्टी, नात करते काय, चाललंय खेळायला आता. घरी डबा ठेवणार आपण, मस्त खेळायला जाणार. तर आता आपण ठेवणार डबा. तर दाद्यामध्ये तर ठेवू दे बाबा डबा. तर आपण जाणार आता क्रिकेट खेळायसाठी. खूप लवकर आहे माझं घर, इकडं परिसर वगैरे. तर इकडं पप्पा वगैरे बसले. तर आलो ना भाऊ आपण क्रिकेट ग्राउंडवर. आता तर खरी मजा आहे. तर आपले मित्र परिवार हे क्रिकेट ग्राउंडवर पहिलेच माझ्यापेक्षा हजर लवकर. सगळे क्रिकेट प्रेमी हे ग्राउंडवर आत करते. काय आलंय खेळायला भाई, चला खेळायला पोरांनो. तर मी आलो ग्राउंडवर खेळायला. आलो तर पहिली बॅटिंग माझी. तर मी उतरलं बॅट घुमवत मस्त. म्हटलं पोरांनो टाका बॉल, आता सिक्सच मारणार मी आता सगळे. तेवढंच म्हटलं मित्राला टाके बाबा ट्राय, एक ट्राय खेळू दे. तेवढं ते ट्राय टाकतो, तर ट्राय बॉल खेळतोय मी. इथं बॅटचा बॉलचा संपर्क नाही आणि मित्र बोलतोय कट झालाय, आऊट झालाय. तर आपलं ना भाऊ, इथं मी कामावरून काम करून आले फास्ट. म्हटलं याला समजून सांगायला कट नाही आहे माझ्या बॅटला. तर मित्र बोलतोय की तर हा आमचा इथला अनिकेत शेठ. आणि परत मी याला स्ट्राईक रेट मला आली. तर मी हा बॉल पुढे जाऊन खेळतो, तर हा मला होता हा यार करले. तर हा मारला काही मारता येत नाही. तर आता आपण पुढचा बॉलचा हिशोब करणार. तर तेवढ्यात पुढचा बॉल दुसरा बॉल टाकत जात आहे. तर मी तेवढा स्टेप आउट करून मारला सिक्स. तर मी एक सिक्स मारून तिसऱ्या बॉलला परत सिक्स मारायचा विचार करत होतो. तर तेवढ्यात मला बॅट खाली बॉल आला. तर मी तेवढ्यात हेलिकॉप्टर उचलला. तर तो नशिबाने सिक्स नाही तर कॅच गेला. यार खूप